एकीकडे मुंबईमध्ये मनसेसोबत जुळवून घ्यायला काँग्रेस नेत्यांनी नकार दिलाय हे सर्वांना माहिती आहे। त्यामुळे काँग्रेसने आता स्वबळाचा नारा सुद्धा दिलाय। तर दुसरीकडे पिंपरीमध्ये काँग्रेस मनसेसोबत लढणार असल्याचं समोर आलंय। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये मनसेने सहभाग घेत या नव्या समीकरणावर शिक्कामोर्तब करण्याची तयारी दर्शवली आहे। तर भाजपच्या विरोधात सर्वपक्षीयांची मोठ बांधण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवडमध्ये पावलं पडताना दिसतात। पण काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतात। एकीकडे मुंबईमध्ये काँग्रेसनं मनसे आम्हाला सोबत नको, मारामारी करणाऱ्यांसोबत, शिव्या देणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही, आम्ही संविधानाची भाषा बोलतो असं काँग्रेसने भूमिका घेतलेली आहे। दुसरीकडे मात्र पिंपरीमध्ये काँग्रेस मनसे सोबत लढणार असल्याची माहिती समोर येते। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये मनसे नेत्यांनी सुद्धा पिंपरीमध्ये उपस्थिती लावली। जे राऊतजी भेटत असतील तर त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांचा दोघांचं ठरलंच आहे। उद्धवजी आणि राजजीचं ठरलं आहे, त्यामुळे त्यांचं ठरलं असल्यानंतर एकमेकाला ते भेटणारच। आम्ही त्यांच्याकडे कशाला वेगळं बघित बघू। आमची भूमिका काय आहे ती आम्ही मांडलेली आहे। आमच्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे की आम्हाला यामध्ये शिवसेनेबरोबर आम्ही आघाडी करायला तयार आहोत, त्यामध्ये मनसे नको अशी भूमिका आमच्या लोकांनी सुरुवातीलाच मुंबईच्या लोकांनी मांडलेली आहे। मनसे बरोबर आली तिचं त्याबाबत काय तुमची भूमिका? मनसेच्या बाबतीमध्ये बघा, पक्षाने वरिष्ठांनी स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय घ्या असं सांगितल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेसची निवडणूक समिती आणि पदाधिकारी त्या ठिकाणी निर्णय लवकरच जाहीर करतील। पण सध्या तरी त्याबद्दल काही नकारात्मक आहे असं नाही, सकारात्मक भावनेनेच एकत्रित पुढे जाऊन भाजपला रोखणं हे महत्वाचं वाटतं, कारण नागरिकांची भावना तशी आहे।